नमस्कार, मी आहे वैभव हिरेमठ आणि आपलं वैभवज किचनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनायला शिकणार आहोत पायनॅपल शिरा. स्वादिष्ट मऊ लुसलुशीत असं तुपातलं पायनॅपल शिरा. तर चला आपण यासाठी काय काय लागणार आहे सामग्री बघूया. 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप, थोडेसे काप घेतलेले बदाम, काजू, किशमिश आणि पायनॅपल कट करून घेतला आहे आणि पायनॅपल एसेन्स. एवढ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. थोडंसं तूप घेऊया आपण, ज्यामध्ये आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत ड्रायफ्रुट्स. आता हे पूर्ण घट्ट तूप आहे, त्यामुळे पाऊण वाटीच तूप पूर्ण शरीरासाठी भरपूर होईल. जर का ते पातळ असेल गरम केलेलं तर त्याला पूर्ण 1 वाटी आपण घालावं लागतं. आणि ज्या लोकांना तूप जास्त आवडतं त्यांनी पूर्ण 1 वाटीही वापरावं. चला तर आपण बदामाचे काप, थोडेसे काजू किशमिशचे काप शॅलो फ्राय करून घेऊया. आणि ह्याला जरा जास्तच तापून घ्यायचं लालसर, कारण हे जितके क्रंची होतील तेवढे शिऱ्यामध्ये क्रिस्पी लागतील. कमी क्रंची असतील तर ते मऊ होऊन जातील. झालेले आहेत आता आपले ड्रायफ्रूट्स चांगले. तर याला आपण काढून घेऊया. आणि आता आपण रवा भाजायला घेऊया. 1 वाटी घट्ट तूप असल्यामुळे मी पाऊण वाटीच घेतो याच्यामध्ये. पूर्वी सांगितल्याप्रमाणे ज्यांना तूप जास्त लागतं, वाढल्यानंतर अशी ओघळ ताटात वाहायला पाहिजे असं ज्यांना वाटतं त्यांनी पूर्ण 1 वाटी घालावे. जितकं तूप जास्त घालेल तेवढं खमंगच होतं. चला आपण तोपर्यंत पाणी तापवायला घेऊया. रवा भाजत आलेला आहे. तर आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्यासाठी आपण 3 वाटी पाणी घेऊया. हे 1, हे 2 आणि हे 3. आणि ज्या वाटीने रवा घेतले त्याच वाटीने आपण सगळे साहित्य घेतलेले आहेत. तूप असेल, पाणी असेल. पाणी तापत आलं की आपण त्यामध्ये पायनॅपल घालून टाकूया, काप केलेले, जेणेकरून पाण्यामध्ये पायनॅपलचं स्वाद उतरेल. आणि पाण्यामध्येच आपल्याला साखर घालायचं आहे. कधी कधी पायनॅपल थोडेसे आंबटही असतात. साखरमध्ये उकळून जेव्हा पायनॅपल तयार होतं थोडा गोडवा येतो पायनॅपलला. सगळं मिश्रण व्यवस्थित उकळू लागलं की चला बघा, आपला रवाही चांगला तयार झालेला आहे आणि इथे पाण्याला उकळीही आलेली आहे. तर आपण हे उकळत आलेलं पाणी रव्यामध्ये सावकाश घालायचं आहे. घाई करायची नाही कधी पण. सगळं पाणी घातलेलं आहे. आपण आता हळूहळू फिरवून घेऊया. एक अर्धा चमच्यापर्यंत पायनॅपल एसेन्स घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. तर चला आपण याच्यामध्ये घालूया. आता ड्रायफ्रुट्स घालून घेतलेले आहेत आणि लगेच याचबरोबर आपण पायनॅपल एसेन्सही घालूया. या एसेन्समुळे फ्लेवर आणि कलर दोन्हीही छान येतो. ओरिजिनल पायनॅपलचे काप तर आपण आतमध्ये घातलेलेच आहेत. सतत हलवत राहायचे, सोडायचं नाही, नाहीतर खाली करपून जाईल. आणि सगळं करत असताना फ्लेम मात्र मीडियम ठेवायचं आहे. जसं शिरा शिजेल तो कढईला सोडेल. शिरा आता बनत आलेला आहे. हळूहळू कढईला सोडत आहे, पण आपण कडची फिरवायचं, थांबवायचं नाही, फिरवत राहायचं. बघा आता शिरा आहे भांड्याला सोडत आहे. पूर्णपणे फिरवलं तरी कुठे लागत नाहीये. तर आपलं शिरा आता तयार झालेलं आहे. त्याला आपण 5 मिनिट झाकून ठेवूया. चला आपण सर्विंगला घेऊया. डिश आपण किती छान बनवतो, त्याला प्रेझेंटेशन पण तेवढंच छान पाहिजे. बघा कुठेही खाली लागत नाहीये. तर आपण वाटीचं शेप देऊया शिऱ्याला.
कुठल्याही एका वाटीमध्ये शिरा घ्या. व्यवस्थित भरून घ्या. आणि वरून थोडंसं लेवल करून घ्या आणि एका प्लेटमध्ये घालून घ्या. हे पाहता आपण सोपं आहे, काही अवघड नाही. गरम आहे, सावधानीने काढा. बघा वाटीचा शेप शिरायला आहे, कलरही किती सुंदर आलेला आहे. ड्रायफ्रुट्स दिसतात. वर एक काजू लावूया गार्निशिंगसाठी. लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा तुपाची उघळी सुटत आहे. खूप छान बनलेला आहे. एकदा अवश्य करून बघा, नक्की आवडेल. तुम्ही खा, तुमच्या आप्तजनांनाही खाऊ घाला. धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. चला टेस्ट करून बघा आणि पटकन बनवायलाही घ्या.